गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। गृह विभाग व महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मुंबई यांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या लासलगाव पोलीस ठाण्याचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय आमदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या हस्ते फीत कापून व कोनशिलेचे अनावरण करून झाले। लासलगाव शहराचा व परिसराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाला आपले कर्तव्य सुलभतेने बजावता यावे यासाठी 4.5 कोटी खर्च करून या सुसज्ज अशा इमारतीची उभारणी करण्यात आलेली आहे। येत्या काळात पोलीस स्टेशनला एपीआय पोलीस स्टेशन पीआय पोलीस स्टेशनचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहे। त्यातून पोलीस कर्मचारी संख्येत वाढ होईल, त्यासाठी अधिकारी व कर्मचारी वर्गाला निवासस्थाने निर्माण करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे। पोलीस प्रशासनाने तातडीने प्रस्ताव सादर करावा, त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आहे। तातडीने निवासस्थानाचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या, त्यामुळे हा प्रश्न सुद्धा लवकरच मार्गी लागणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। पोलीस प्रशासनाने जबाबदारीने आपले कर्तव्य बजावून जनसामान्यांना न्याय द्यावा, तसेच पोलिसांनी आपला प्रभाव तयार करावा। लासलगाव ही मोठी बाजारपेठ असल्याने येथे मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते। येथे होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेने सतर्क राहावे, तसेच कायदा व सुव्यवस्था कसे राखता येईल याकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री माननीय आमदार छगनराव भुजबळ यांनी केले। मी मंत्री असो किंवा नसो, मतदारसंघात निधीची कुठलीही कमतरता भासणार नाही। कामे अविरतपणे चालू राहतील। लासलगाव बसस्थानक, लासलगाव विंचू रस्ता चौपदरीकरण, उपजिल्हा रुग्णालय बांधकाम, अप्पर तहसील कार्यालय, बाह्यवळण रस्ता तसेच अजूनही अनेक महत्त्वाचे कामे आपण हाती घेतलेत। ती सर्व कामे आपण मार्गी लावणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। व्यासपीठावर माजी आमदार कल्याणराव पाटील, विक्रम देशमुख पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, श्रीमती सपना कोळी अधीक्षक अभियंता ठाणे नाशिक कोकण प्रादेशिक विभाग, निलेश पालवे पोलीस अधिकारी निफाड, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जयदत्त होळकर, सरपंच सौ योगिता पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, माननीय जिल्हा परिषद सदस्य डी.के. नाना जगताप, हरिश्चंद्र भवर, बाजार समिती संचालक डॉक्टर श्रीकांत आवारे, माजी सरपंच अफजल शेख, विधानसभा अध्यक्ष वसंतराव पवार, उपसरपंच रामनाथ शेजवळ, मंगेश गवळी, शिवाजी सुपणर, विंचूर सरपंच सचिन दरेकर, रामभाऊ जगताप, डॉक्टर अमोल शेजवळ, डॉक्टर भूपेंद्र पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष बालेश जाधव, डॉक्टर वैशाली पवार, ग्रामपंचायत सदस्य अमिता ब्रह्मेचा, प्राचार्य पल्लवी चव्हाणके, बाळासाहेब पुंड, संतोष राजोळे, पांडुरंग राऊत, कंत्राटदार प्रशांत सारडा, आर्किटेक्ट जयंत कोलते यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे, पोलीस उपनिरीक्षक पवन सुपनर, पोलीस उपनिरीक्षक किसन वाळके व सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। सूत्रसंचालन ज्ञानेश्वर मोहन यांनी केले। पोलीस स्टेशन सुद्धा चांगलं अद्यावत असावं आणि 4.5 कोटी रुपये आपण याच्यासाठी खर्च केले आणि इमारत उभी आहे। आणि आता पोलिसांची संख्या सुद्धा वाढली तर ती कमी पडणार आहे। प्रयत्न करणार त्याच्यासाठी एसपीडी सुद्धा त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे। लासलगाव ही करण्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे। शेतकऱ्यांची ओळख मोठ्या प्रमाणात आहे। कापड या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे जे सेवक आहेत ते सर्व। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी शरद लोहकरे, लासलगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।